नमस्कार सर्वांना, श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आय होप सर्वजण मस्त असणार आहेत। तर आता निघाले मी माझ्या माहेरी। तर माहेरी कुठे? कोकणामध्ये। माझं माहेर कोकणात आहे, मुरुड जंजिरा। आणि ज्यांना म्हणजे कोणी गेले असतील त्यांना माहीत असेल मुरुड जंजिरा किल्ला, तर तिकडेच माझं माहेर आहे आणि तिकडे जाणार आहे। आणि हा प्रवास जो असणार आहे ना, तो 12 तासाचा प्रवास असणार आहे। तर म्हणून मी वर्षातून एकदा जाते, किंवा तिकडली पण माणसं वर्षातून एकदा येतात, कारण का लव्ह मॅरेज आहे आणि खूप लांबचं आहे। पण नशिबाने खरंच माणसं इकडली चांगली भेटली, त्यामुळे एवढं काही वाटत नाही, म्हणजे एवढी पण जास्त आठवण येत नाही माहेरची। पण कधीतरी जाते मी। तर भरपूर लांबचा प्रवास असला तर ते असले तर मग आम्ही बाईकवर जातो दोघं आणि रुद्र, आणि जर नसले तर मग एस टीने जावं लागतं। मग एस टीने पण जाताना मग माझा भाऊ किंवा मोठा भाऊ अशी दोघं कोण असले तर मग जात असते मी। मागच्या वेळेस मी एकटीच आली होती, पण नाही जमत नाही, कारण का रुद्र पण असतात, रुद्र आहे, बॅग सोबत आहे, त्यामुळे कसं नाही जमत। तर आज यांच्यासोबतच मी जाणार आहे, आई आणि छोट्या भावासोबत। तर आता आले मी, निम्म्यात आमचा प्रवास चालू झालेला आहे। आणि एस टी पण भेटली आम्हाला खरं, पण ती कलंबोली भेटली। तर आता पुण्यातून कलंबोलीतून पनवेल असा प्रवास असणार आहे 12 तासाचा। तर इकडे बघू शकता आमच्याकडे ना ऊसाचं पीक खूप असतं। तर बरेच जण म्हणजे आमच्या तिकडले आहेत ना, कोकणातले वगैरे, त्यांना माहीत नसतं, मग त्यांच्यासाठी पण खास एक क्लिप घेतली मी। तर ऊसाचं पीक आमच्या इथे सांगलीमध्ये खूप आहे आणि आम्ही पण ऊसाचंच पीक घेतो। तर बघू शकता ही सर्व ऊसाची शेती आहे। आणि आता फायनली आम्ही खोपोलीच्या मागं आलोत, घाटात आता आलोत। तर घाट चालू झालेला आहे। तर आता खोपोली आल्यानंतर घाट संपते, तर मग तिथून प्रवास काय एकदम सरळच असणार आहे। पण आम्हाला खूप उशीर होणार आहे, कारण का आम्ही खोपोलीत पोचायलाच आम्हाला 5:30 वाजले, त्यामुळे रात्रीचे 10 पण वाजू शकतात किंवा 10:30 वगैरे वाजतील। तर बघू शकता रस्ता खरंच घाटामध्ये ना थोडी रिस्क पण आहे, भीती तर वाटतं घाटात। आणि बोगदे पण आम्हाला 3-4 लागले जाता जाता, पूर्ण बाहेर पडेपर्यंत घाटातून। तर खरंच होता भयानक प्रवास होता, कारण का खूप म्हणजे पुणे गाडीची नंतर कलंबोलीच्या नंतर मग बाकीचा असा प्रवास होता, त्यामुळे खूप त्रास झाला आम्हाला। आणि खूप म्हणजे 10:30 वाजून गेले, त्यामुळे मी काही एवढं शूट केलं नाही रात्रीचं। तर आज तुम्हाला दाखवते माझ्या घराची होम टूर। तर बघू शकता हे आत्ता काम केलं घराचं, आणि घर बांधून झाले 3-4 वर्ष। तर सर्व क्लिनिंग वगैरे झाले घराची करून, कारण का 4 दिवस आई माझ्याकडे होती, त्यामुळे घरात इकडे तिकडे पसारा होणारच। ज्यावेळेस घरात आपली बाई म्हणजे बोलतात ना, घरातली लक्ष्मी नसते, त्यावेळेस घरात एवढा पसारा असतं की बोलून सोय नाही। तेवढं आवरलं पसारा उठल्यानंतर। आणि ही छोटीशी रूम आहे, म्हणजे मोठी आहे रूम, पण ते कपाट वगैरे ठेवले त्यामुळे ती छोटी दिसते। तर असे डबे वगैरे आहेत, खणं वगैरे केलेली। आवरले सर्व घरातली कामं वगैरे। आई गेले विहिरीवर, कारण का कपडे खूप आहेत, त्यामुळे ते गेले विहिरीवर। तर मी पण जाणार आहे विहिरीवर कपडे धुवायला। तर आमची विहीर किती लांब आहे माहिती आहे का, पण जायला लागतं। आणि पियाचं पाणी आणण्यासाठी पण आम्हाला समुद्रावर जायला लागतं। तर त्या पण अशा छोट्या युनिक अशा व्हिडिओ येतील, तर नक्की सर्वांनी सपोर्ट करा श्वेताजित ब्लॉगला। तर आता जेवण वगैरे मी बनवले, कारण कपडे खूप होते, त्यामुळे तिला बोलले आईला की म्हणून तू जा कपडे वगैरे सर्व जागा, कारण का खूप गर्दी असते। आता गावातली माणसं आमच्या तिकडं म्हणजे बायका जातात कपडे वगैरे धुवायला, त्यामुळे गर्दी असते, त्यामुळे तिला बोलले स्वयंपाक मी आवरते आणि परत मग कपडे तुला धुवायला मदत करायला येते। तर आता जाणार आहे मी। तर भाजी ते बनवलं बघू शकते, ते फ्लावर बटाटा आणि चपात्या वगैरे आहेत ठेवल्या। तिच्याकडे डबा नव्हता, त्यामुळे चपात्या बनवल्या। जेवणार आहे मी, पिलेले चपाती वगैरे खाऊन। आणि म्हणजे माझे आहे ना ते कामाला जातात, माहिती असेल, बेनायला वगैरे, आमच्याकडे बेनायला बोलतात आणि आमच्या तिकडे भांगलायला वगैरे बोलतात। तर मग ती गेली होती, मग तिकडे तिला नारळ भेटले होते, म्हणजे 4-5 जणी बायका होत्या, मग त्यांना नारळ भेटले होते। मग त्यांनी पोस केलाय। पोस म्हणजे काय असतं, तर पार्टी असतं, त्या बायकांच्या ह्याच्यात पोस बोलतात। तर ते मामी आईच्या वाटणीचं हे घेऊन आले, तर बघूया कसलं पोस केलंय ते। खूप असते मजा माहिती आहे का इकडं, म्हणजे असं बायकांचं 20-20 रुपये काढून सुद्धा ते पोस्ट करतात। तर बघूया काय आहे यात। वा, बर्फ्या केल्यात खोबऱ्याच्या नारळाच्या। थांबा दाखवते। तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 160 1
तर ही इथे ना एक असं जुनं म्हणजे झाड होतं बोरीचं आणि रुद्र उभा आहे तिथं. आणि मग काय व्हायचं, रात्रीतून गेले ना मी, मग सर्वजण घाबरवायचे की हां तिथं भूत आहे असं तसं. तर काहीतरी म्हणजे आठवणी असतात लहानपणीच्या. तर हाच म्हणजे ही इथून आम्ही सारखं ये जा करायचो, कारण का हाच आम्हाला रस्ता असायचा गावात जायला. आणि इथे जो स्पेस दाखवला ना तिथे नळ असायचं, मग तिथे पाणी भरायला आम्हाला यायला लागायचं. तर अशा बऱ्याचशा गावात आल्यानंतर ना खूप साऱ्या आठवणी आहेत ज्या म्हणजे आठवतात आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस. तर आता मी जाणार आहे विहिरीवर. तर विहिरीवर कुठे, आमच्याकडे गावातली विहीर आहे, तर तिथं सर्व अख्ख्या गावातली माणसं म्हणजे बायका कपडे वगैरे धुवायला जातात. तर तिकडे आता जाणार आहे. तर इकडे फायनली मी आता आले ना. हे मंदिर आहे बरं का, आणि हनुमानाचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर. तर आई कपडे धुते, कारण का कपडे खूप होते आज, खूप म्हणजे खूप प्रवास केलेले, त्यात नंतर 4 दिवसाचे राहिलेले घरातले पसारा. आणि आता कसं मार्गशीर्ष महिना पण आले ना, त्यामुळे मग थोडी, तर मग आई बोली चल जाऊया. तर तिला बोली तू जा पुढे, मी आवरून येते, कारण का जेवण पण बनवायचं होतं. आणि रुद्र पडला पण बरं का, कारण का रुद्र फिरत होता ना, पूर्ण असं पाणी साठून म्हणजे जाऊन तिथे शेवाळ आलं, आणि त्यामुळे काय होतंय, चिकटी होते. आणि चिकटीमुळे रुद्राला सांगत होते मी, आई जाऊ नको, तरी तो काय ऐकला नाही आणि पडलाच रुद्र आमचा खाली. लहान होते तेव्हा रोज म्हणजे या विहिरीवर यायचे कपडे धुवायला, कारण काही कामाला जायचे ना त्यामुळे. तर आता ह्या वेळेस बरेच वर्षांनी म्हणजे आली मी विहिरीवर, कारण का कपडेच खूप होते आणि बाकीची पण कामं करायची होती जाऊन रिटर्न. आणि आता मार्गशीर्ष महिना आहे, त्यामुळे आईने खूपच कपडे आणले होते. मच्छीवाली आली होती, तिच्याकडं होते करकांडा, परत काटबागडे, ढोमी अशी मच्छी होती. तर घ्यायची होती फ्राय करायला, तर आईने पण घेतली. तर ते मांजर पण बघू शकता, कारण का मच्छीवाली आली की मांजर पण असते सोबतच. तर सर्वजण बसले तिकडं. आमची आई चालली चहा प्यायला. ती मच्छीवाली बाहेर आली त्यामुळे ती पण बाहेर बसले. तर भारी वाटतं, मी आल्यानंतर सगळीजण अशी बसायला येत असतात, कारण का हा कसं आहे काय आहे पण विचारायचं असतं ना त्यामुळे. तर खूप छान वाटतं, सर्वजण आपल्याला विचारत असतात आल्यानंतर. तर आई बोलते मला पण घे, माझे पण व्हिडिओ काढतात. म्हणलं बरं ठीक आहे. पप्पांनी आणली बिर्याणी. रुद्राची आल्यानंतर खूप मजा असते, कारण का काही नाही काय बरेच वर्षांनी येतं, त्यामुळे पप्पा पण काही नाही काय घेऊनच येत असतात. दिवसभर त्याचं दुकान खाणं पिणं चालूच असतं, कारण का म्हणून तो पण आवडीने येतं, कारण का वर्षानंतर बोलतातच आजोबाचं लाड वेगळंच असतात, म्हणजे खूप करतात त्याचे लाड आजोबा. इकडं आल्यानंतर रुद्राची काय एक वेगळीच गंमत असते, कारण का रुद्र एवढा म्हणजे ऐकत नाही ना, कारण का मी असते तिकडे कशी आहो असल्याने कसं त्यांना घाबरतो तो, तसं इकडं आल्यानंतर अजिबात ऐकत नाही. आणि सकाळपासून आता बोलले ना तरी सारखं दुकान. आणि त्याच्यानंतर आता बिर्याणी आणते, तर आता बिर्याणी खाणार. आणि दिवसभर इकडं कसं दुकानं पण जवळ आहेत, त्यामुळे सरळ दुकानात जाते.